विद्यार्थी मित्रांनो, ओवी करिअर सेंटरच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा मनापासून मी पुन्हा स्वागत करतो आहे. आज आपला आहे लेक्चर नंबर 5 आणि आपण टॉपिक शिकवत आहोत मॅथमॅटिकल लॉजिक्स. मॅथमॅटिकल लॉजिक्सचे ऑलरेडी मी 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या 12th स्टँडर्डच्या HSC बोर्डाच्या आणि MHT-CETच्या सिलेबसनुसार. जर तुम्ही ते 4 व्हिडिओ नसतील पाहिले तर मी आधी विनंती करीन की ते 4 व्हिडिओ बघा आणि मग या 5व्या लेक्चरवरती या. कारण जर ते 4 लेक्चर तुम्हाला नाही कळाले तर हा 5वा करणार नाही. कारण ते सगळे टॉपिक कसे आहेत, लिंक्ड आहेत एक दुसऱ्यांशी. येस, मी तुमचा इन्स्ट्रक्टर असणार आहे. माझं नाव आहे यश. 3.5 वर्षाचा आहे एक्सपिरियन्स मला MHT-CET मध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत टुडेज अजेंडा. म्हणजे आज आपण बघणार आहोत की आपण आज कोणते कोणते टॉपिक डिस्कस करू. तर सगळ्यात पहिला जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहे तो आहे म्हणजे नेगेशन ऑफ अ स्टेटमेंट. आतापर्यंत तुम्हाला नेगेशन बद्दल काय माहिती आहे? नेगेशनला असं डिनोट केलं जातं. ओके, नेगेशन म्हणजे काय? आपल्याला फक्त विरोध करायचा असतो. एवढं आतापर्यंत माझे जे सगळे विद्यार्थी शिकले त्यांना माहिती नेगेशन म्हणजे काय करायचं, फक्त विरोध करायचा आहे. म्हणजे जर व्हॅल्यू ट्रू असेल तर फॉल्स म्हणायचं, फॉल्स असेल तर ट्रू म्हणायचं. एवढं आपल्याला माहिती. तर आज आपण बघणार एखाद्या दिलेल्या स्टेटमेंटचं नेगेशन कसं काढायचं. स्टेटमेंट काय असतं? स्टेटमेंट मी माझ्या फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. असे सगळे वाक्य जे सिंपल असतील तर त्या स्टेटमेंटचं नेगेशन कसं काढायचं ते आज आपण डिस्कस करू. दुसरं बघू, आपण आतापर्यंत शिकलो पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यूला आपण कसं लिहितो? इफ पी देन क्यू. ओके, तर ह्या स्टेटमेंटला आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे की जिच्यामध्ये फक्त पी आणि क्यू असेल. हे इफ आणि देन हे काढून टाकायचं आहे. म्हणजे इफ आणि देनचा वापर न करता स्टेटमेंट लिहायची. तर ते कशी लिहायची ते पण मी सांगतो. त्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे का तो पण मी सांगतो. आणि तिसरं आहे नेगेशन ऑफ द एक्सप्रेशन. आता पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, हे 3 टॉपिक आपल्याला करायचे आहेत. एक एक टॉपिक एंटायर डीपमध्ये डिस्कस करू. प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि आपण टेक्स्टबुकमधले आलेले क्वेश्चन्स सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर येस, व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. बघा विद्यार्थ्यांनो, आपण पहिला टॉपिक जो बघणार आहोत तो आहे नेगेशन. नेगेशनला कसं डिनोट करतात? हा नेगेशनचा सिम्बॉल आहे. तर मी नेगेशनचे काही फॉर्म्युलेज लिहिलेले आहेत तुमच्यासाठी. बघा, ऑरचा नेगेशन काय असतो? अँड. अँडचा नेगेशन काय असतो? ऑर. पीचा नेगेशन काय असतो? नेगेशन पी. क्यूचं नेगेशन काय असतो? नेगेशन की. आणि हा महत्त्वाचा फॉर्म्युला नेगेशन ऑफ नेगेशन पी काय असतो? पी. आणि हा त्याच्याहूनही महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे इफ पी देन क्यू ही जी स्टेटमेंट असते याचं नेगेशन काय असतं? पी अँड नेगेशन क्यू. आता हा फॉर्म्युला सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचा. याचं प्रूफ, या फॉर्म्युल्याचं प्रूफ जे आहे ते मी पुढे जेव्हा गरज पडेल तेव्हा सांगतो. पण आता पुरतं फक्त हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. ओके, सो हे काही नेगेशन बद्दल आहे. हे आता पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला हे सगळे बेसिक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. पण मला नाही वाटत तुम्हाला यांच्यामध्ये काही इश्यू असेल. ओके, तर आपण आधी काही बेसिक्स डिस्कस करूयात. मला सांगा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कंजंक्शन माहिती आहे ना? मग मला बघा, इथं डी मॉर्गन्स लॉ वापरणार. कंजंक्शन म्हणजे काय? आपण ऑर वापरतो. मग मला सांगा नेगेशन ऑफ पी ऑर क्यू काय येणार? हे कसं करायचं? हा नेगेशन इथे जाणार, हा नेगेशन इथे जाणार, हा नेगेशन इथे जाणार. मग ते पीचं नेगेशन काय होणार? नेगेशन पी. ऑरला नेगेशन लावल्यावर काय होणार? अँड. क्यूचं नेगेशन काय होणार? नेगेशन क्यू. ओके, सॉरी, कंजंक्शनमध्ये आपण अँड वापरतो. तर हा फॉर्म्युला झाला तुमचा. तसंच बघा, नेगेशन ऑफ पी अँड क्यूचं काय होणार? नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू. पी इम्प्लाइज क्यूचं नेगेशन काय असतं? पी अँड नेगेशन क्यू. पी अँड नेगेशन क्यू. हा फॉर्म्युला लक्षात ठेवून घ्यायचा आहे आणि महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा. पी डबल इम्प्लाइज क्यूचं नेगेशन काय असतं? हे बघा, नेगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू हा इक्वल असतो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी याचं नेगेशनला. ओके, हे 4 जे बेसिक हे जे 4-5 मी बेसिक फॉर्म्युले सांगितले हे लक्षात ठेवा. याचं एक्झाम्पल आता आपण सोडवूयात. पण जसं आपण एक्झाम्पल सोडवायला घेतलं ना, तुम्हाला हे फॉर्म्युलेज वगैरे सगळे व्यवस्थित क्लिअर होऊन जाणार. ओके, सो येस, आता आपण डायरेक्ट फॉर्म्युलाकडे जाऊयात. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे? स्टेटमेंट दिलेली आहे, त्याचे नेगेशन करायचं आहे. बघा, ऑर दिलेला आहे मधात. ऑर काय असतं रे? कनेक्टर असतं. ऑरला कशाने डिनोट करतो? व्हीने. 3+3 <3 5 ही एक स्टेटमेंट आहे पी. 5+5 = 9 ही एक स्टेटमेंट आहे क्यू. याचं नेगेशन काय येणार? नेगेशन ऑफ पी ऑर क्यू. ते काय येणार? नेगेशन पी अँड
नेगेशन क्यू, कारण पीचं नेगेशन असतं नेगेशन पी. बघा, पीचं नसतं नेगेशन पी, ऑरचं नेगेशन असतं अँड, क्यूचं नेगेशन असते नेगेशन क्यू. ओके, आता आपल्याला स्टेटमेंट लिहायची. पी स्टेटमेंट काय आहे? 3 + 3 = 5. आणि नेगेशनमध्ये हे महत्त्वाचे फॉर्म्युला अजून सांगायचे राहिले. नेगेशन ऑफ ग्रेटर दॅन, त्याचं नेगेशन असतं लेस दॅन इक्वल टू. नेगेशन ऑफ लेस दॅन याचं नेगेशन असते ग्रेटर दॅन इक्वल टू. नेगेशन ऑफ इक्वल टूचं नेगेशन असते नॉट इक्वल टू. म्हणजे विरोध करायचे, म्हणजे इक्वल टू आहे तर त्याचं नेगेशन विरोध काय येणार? नॉट इक्वल टू. मोठा आहे त्याचं नेगेशन काय येणार? छोटा आहे. बस. आता आपली पी स्टेटमेंट काय होती रे? 3 + 3 = 5. तर नेगेशन पी काय येणार? 3 + 3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. ओके. ऑरचं काय येणार? नेगेशन अँड. क्यूची स्टेटमेंट काय आहे? 5 + 5 = 9. त्याचं नेगेशन काय येणार? 5 + 5 इज नॉट इक्वल टू 9. झालं. ओके, ही स्टेटमेंट आहे. आता बघा, 7 इज ग्रेटर दॅन 3, तिला पी म्हणा. लॉजिकल कनेक्टर काय आहे? अँड म्हणजे असा. क्यू स्टेटमेंट काय आहे? 4 ग्रेटर दॅन 11. म्हणजे या स्टेटमेंटला जर तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं तर ती येते पी अँड क्यू. तर याचं नेगेशन कसं घेणार? नेगेशन ऑफ पी अँड क्यू. ते किती आलं? नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू. नेगेशन पीची व्हॅल्यू काय आली? 7 <= 3. मधात काय आलं? व्ही, त्याला म्हणतो ऑर. नेगेशन क्यू, क्यूची व्हॅल्यू काय आहे? 4 ग्रेटर दॅन 11. त्याचं नेगेशन काय येणार? 4 <= 11. ओके, हे झालं तुमचं नेगेशन. थर्ड स्टेटमेंट बघा, नॉरचा अर्थ असतो अँड, एवढं लक्षात ठेवा. पी स्टेटमेंट काय आली? नंबर इज नीदर ऑड. क्यू स्टेटमेंट काय आली? नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. याला जर तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं तर ते कसं येणार? पी अँड क्यू. त्याचं नेगेशन कसं येणार? नेगेशन ऑफ पी अँड क्यू ते येणार नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू. म्हणजे आता पीचं नेगेशन घ्यायचं. पी काय आहे? नंबर इज नीदर ऑड. तर नेगेशन काय येणार? द नंबर इज ऑड. मधात काय येणार? ऑर. क्यू स्टेटमेंट काय आहे? इट इज अ परफेक्ट स्क्वेअर. तर त्याचं नेगेशन काय येणार? इट इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. ओके, हे त्याचं झालं नेगेशन. आहे की नाही सोपं? आता बघा पुढचं एक्झाम्पल बघा. इफ अँड ऑनली इफ दिसलं प्रश्नात. इफ अँड ऑनली इफला मी सांगितलं होतं डबल साईड लॉ. आता ज्यांनी माझं लास्ट लेक्चर नाही बघितलं त्याला हा लेक्चर नाही करणार, म्हणून मी सांगत होतो की माझा प्रिव्हियसली व्हिडिओ बघून या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की ॲक्च्युली करायचं काय. ओके, सो बघा, नंबर इज अन इवन नंबर, याला मी म्हणतो पी. इट इज डिव्हिजिबल बाय 2, याला म्हणतो मी क्यू. आता पी + क्यूचं आपल्याला नेगेशन काढायचं आहे, तर ते नेगेशन ऑफ पी डबल = क्यूचा फॉर्म्युला असतं पी अँड नेगेशन क्यू अँड नेगेशन आणि क्यू अँड नेगेशन पी. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला फक्त तुम्ही आता लक्षात ठेवायचा. ओके, मग त्याच्या हिशोबामध्ये आता आपण स्टेटमेंट लिहिणार. पी स्टेटमेंट काय आली? द नंबर इज इवन नंबर. हे झालं माझं पी. मधात काय येणार? अँड. नेगेशन क्यू, इट इज नॉट. क्यू काय आहे? इट इज डिव्हिजिबल बाय 2. त्याचं नेगेशन काय येणार? इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. ओके, मधात काय आहे? अँड. मग इथं लिहिणार अँड. नेगेशन ऑफ क्यू, नेगेशन क्यू काय? इथं फक्त आहे क्यू. क्यू काय आहे? अँड इट इज डिव्हिजिबल बाय 2. मधात काय आहे? मधात आहे अँड. अँड नेगेशन पी काय आहे? इट इज नॉट अन इवन नंबर. अँड नंबर इज नॉट इवन. ओके, तो ह्या गोष्टी. आता हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलाचा वापर करायचा आणि एक्सप्रेशन लिहायचं. ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. समजा याला कसं लिहिणार? पी लिहिणार ऑल नॅचरल नंबर आर रॅशनल. तर याचं नेगेशन पी कसं येणार? ऑल नॅचरल नंबर
आर नॉट रॅशनल. रॅशनलचं नेगेशन काय येणार? नॉट रॅशनल. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सम स्टुडंट ऑफ क्लास एक्स आर 16 year old. म्हणजे मी डायरेक्ट त्याचं नेगेशन लिहितो. याचं नेगेशन काय येणार? सम स्टुडंट्स ऑफ क्लास एक्स आर नॉट 16 year old. हा स्टेटमेंट काय म्हणते? सगळे विद्यार्थी 16 वर्षाचे आहेत. तुम्ही कसं विरोध करणार? सगळे विद्यार्थी 16 वर्षाचे नाही आहेत. नेगेशन म्हणजे काय? फक्त विरोध करायचा आहे. कळालं असेल? ओके. आता आपल्याला हे एक्झाम्पल फॉर इथे दिलंय असं, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, एन प्लस एट इज ग्रेटर दॅन 11. याचं कसं करणार? फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन सच दॅट. कधी पण लक्षात ठेवा ह्या एक्सप्रेशनचं नेगेशन घ्यायचं असतं. एन प्लस एट इज ग्रेटर दॅन 11. याचं नेगेशन काय येणार? एन प्लस एट इज लेस दॅन इक्वल टू 11. ग्रेटरचं नेगेशन असते लेस दॅन. ओके. आता हा दिलाय फॉर ऑल. याचं नेगेशन काय ना? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन. 2x + 1 त्यांनी म्हटलं ऑड आहे. तुम्ही म्हणायचं इज नॉट ऑड. बस फक्त एवढंच करायचं आहे. ओके. आणि जिथं जिथं ऑर असेल तिथं तिथं अँड करा. जिथं जिथं अँड असेल तिथं तिथं ऑर करा. एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 3 आपण बघूयात. आता बघा ऑर दिलेला आहे मदत. मग याला म्हटलं पी, याला म्हटलं क्यू. याला मॅथमॅटिकल आपण लिहिणार पी ऑर क्यू. याचं जर नेगेशन घेतलं, नेगेशन ऑफ पी ऑर क्यू, तर ते जात आहे नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. ओके. तर ते किती येणार? एक्स प्लस 8 इज लेस दॅन इक्वल टू 11. कारण ग्रेटरचं नेगेशन काय असतं? लेस दॅन इक्वल टू. मदत काय आहे? अँड. मग इथे लिहिलं अँड. क्यूचं नेगेशन काय आहे? y - 3 = 6. त्याचं नेगेशन काय येणार? y - 3 इज नॉट इक्वल टू 6. हे झालं त्याचं नेगेशन. आता हा वाला बघा. 11 इज लेस दॅन 15 अँड 25 इज ग्रेटर दॅन 20. 11 इज लेस दॅन 15ला मी म्हटलं पी. 25 इज ग्रेटर दॅन 20ला मी म्हटलं क्यू. याला मॅथमॅटिकल रिप्रेझेंट कसं करणार? पी अँड क्यू. याचं नेगेशन कसं येणार? नेगेशन ऑफ पी अँड क्यू हे येणार नेगेशन पी ऑर नेगेशन ऑफ क्यू. नेगेशन पी ऑर नेगेशन ऑफ क्यू. हे काय आलं तुमचं? त्याचं नेगेशन आलं. मग नेगेशन क्यू लिहा. 11 लेस दॅनचं नेगेशन काय ना? ग्रेटर दॅन इक्वल टू 15. मदत काय आहे? ऑर. मग ऑर लिहा. क्यूची स्टेटमेंट काय आहे? 25 ग्रेटर दॅन 20. त्याचं नेगेशन काय ना? 25 लेस दॅन इक्वल टू 20. ओके. आता बघा. इट इज रेनिंग कोल्ड ही झाली पी. इट रेनिंग ही झाली क्यू. मी हवं तर थोड्याशा वेगळ्या पिण्याने लिहितो. आता याचं लॉजिकल एक्सप्रेशन काय आहे? पी अँड क्यू. मधामध्ये आहे अँड. अँडला वापरतात हा सिम्बॉल. मग याचं नेगेशन काय येणार? नेगेशन ऑफ पी अँड क्यू. तर ही किती होणार? नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू. इट इज कोल्डचं नेगेशन काय येणार? इट इज नॉट कोल्ड. ओके. ऑर येणार मधात. क्यू काय आहे? इट इज रेनिंग. नेगेशन क्यू काय येणार? इट इज नॉट रेनिंग. ओके. हे झालं त्याचं नेगेशन. आता नेक्स्ट, आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी नीट लक्ष द्यायचं आहे. इफ इट इज रेनिंग दॅन वी विल प्ले फुटबॉल. इट इज रेनिंगला मी म्हटलं पी. वी विल गो अँड प्ले फुटबॉल हे झालं क्यू. म्हणजे हे काय झालं? पी इम्प्लाइज क्यू. याचं नेगेशन काय असतं? नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला लिहून दिला होता ना, तो असतो पी अँड नेगेशन क्यू. पी स्टेटमेंट काय आहे? इट इज रेनिंग. इट इज रेनिंग लिहिलं. इथं लिहिलं अँड. नेगेशन क्यू लिहिलं. वी विल गोचं नेगेशन येणार वी विल नॉट गो. ऑर अँडचं होणार ऑर. वी विल प्ले फुटबॉल ऑर नॉट प्ले फुटबॉल. लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही फक्त सॉल्व्ह करून देतायत, कळत नाहीये. अरे कळत नाहीये बाळा. मी काय सांगितलं? सोपं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं? नेगेशन काढायचं आहे म्हणजे फक्त काय करायचं आहे? विरोध करायचा आहे. विरोध केल्यानंतर काय करायचं? फक्त उरलेली स्टेटमेंट जी आहे ती लिहून काढायची. हो असेल तर तुम्ही नाही म्हणायचं, नाही असेल तर तुम्ही हो म्हणायचं. ओके. आता बघा पुढचा प्रश्न काय दिलाय तुम्हाला? 2 इज अ रॅशनल नंबर. म्हणजे असं नेगेशन काढताना ना कधी पण बहीण भावाचा कॉन्सेप्ट वापरायचा. जसं आपण आपल्या घरामध्ये बहीण जे म्हणते त्याच्या विरुद्धच वागतो. बहिणी जर म्हटलं की आज पुलाव खायचा आहे तर तुम्ही काय म्हणता आईला? की मम्मी सगळं कर पण पुलाव करू नको. तेच. आता तुमची बहीण काय म्हणते की इथं √2 आहे. तुमची बहीण म्हणते √2 एक रॅशनल नंबर आहे. तर तुम्ही काय म्हणणार? नाही
√2 इज नॉट अन रॅशनल नंबर. ओके, फक्त एवढंच लिहायचं, विरोध करायचं. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा, तुमची बहीण म्हणते की ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. मग तुम्ही काय म्हणणार? ऑल नॅचरल नंबर आर नॉट होल नंबर. ओके, हे तुम्ही म्हणणार. आता हा एक्झाम्पल बघा, हा मी होमवर्कला देतोय, करून आणा. तुमची बहीण म्हणते की n² + n+2 डिव्हिजिबल आहे 4नी. तुम्ही काय म्हणा? नॉट डिव्हिजिबल. बस एवढंच नेगेशन घ्यायचं आहे. हा वाला एक्झाम्पल मी करून देतो हवं तर. ओके, हा वाला बघा. आता हे की नाही ना, x-7 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20. हा बस एवढंच होतं आपलं टॉपिक नेगेशनचं. आय होप हा नेगेशनचा जो टॉपिक आहे तुम्हाला सर्वांना कळाला असेल. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, रिराईट द स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की इफ देन म्हणजे काय, इफ पी देन क्यू ही जी आपली स्टेटमेंट असते, याच्यामध्ये पी एक स्टेटमेंट असते, क्यू एक स्टेटमेंट असते. आपल्याला याला अशा प्रकारे लिहायचे की जिच्यामध्ये फक्त पी आणि क्यू असेल, इफ पण नसेल आणि देन पण नसेल. हे आपल्याला काढून टाकायचं आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा, पी इम्प्लाइज क्यू जो आहे हा इक्वल असतो नेगेशन पी ऑर क्यूचा. म्हणजे जर तुम्ही पी इम्प्लाइज क्यूचा ट्रूथ टेबल काढला, म्हणजे जर तुम्ही नेगेशन पी इम्प्लाइज क्यूचा जर तुम्ही ट्रूथ टेबल काढला आणि नेगेशन पी ऑर क्यूचा जर तुम्ही ट्रूथ टेबल काढला, तर तो इक्वल असतो. म्हणून हे एक तर तुम्ही हे लिहा की हे लिहा, सेम असतो. आता आपण जेव्हा असं लिहितो पी इम्प्लाइज क्यू, त्याच्यामध्ये आपण लिहितो इफ पी देन क्यू. पण जेव्हा असं लिहिणार त्याच्यामध्ये इफ आणि देनचा येतच नाही. त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला पी इम्प्लाइज क्यूचा क्वेश्चन विदाउट इफ आणि देनचा वापर करून लिहायचा असेल, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. पी स्टेटमेंटचं घ्यायचं नेगेशन, ऑर स्टेटमेंटने त्याला क्यू सोबत जोडायचं. अरे सर, थोडं थोडं कळायला एखादं एक्झाम्पल घेऊन सांगता का? अरे मित्रा, हे बघ, लक्ष दे. इफ प्राइजेस इन्क्रीजेस देन द वेजेस रायजेस. मग पी स्टेटमेंट काय झाली? आता पी स्टेटमेंट कशी काढायची ते कोणाला डाऊट नको, त्याच्याबद्दल मी नाही सांगणार. एवढ्या लेक्चरमध्ये खूप लहान लेकरासारखं शिकवून सांगितलंय. क्यू स्टेटमेंट काय आली? द वेजेस राईज. इफ द प्राइस इन्क्रीजेस देन द वेजेस राईज. पी स्टेटमेंट काय आली? प्राइस इन्क्रीजेस. आता मला सांगा, जे मॅथमॅटिकल हे कसं लिहिलेलं आहे? पी इम्प्लाइज क्यू. मग तुम्हाला काय करायचं आहे? त्याला विदाउट पी इम्प्लाइज क्यूचा वापर करून लिहायचं आहे ना. मग पी इम्प्लाइज क्यूची स्टेटमेंट कशाच्या इक्विव्हॅलंट असते? नेगेशन पी ऑर क्यू. मग बस फक्त या फॉर्मॅटमध्ये लिहा. पी स्टेटमेंट काय आहे? प्राइस इन्क्रीजेस. तर नेगेशन पी काय येणार? प्राइस डज नॉट इन्क्रीज. आता बरेचसे विद्यार्थी इथं लिहितात प्राइस इन्क्रीज, तर नेगेशन लिहितील डिक्रीज. पण ते चुकीचं आहे. एखादी गोष्ट वाढत नाही म्हणजे कमी होतीये, हे चुकीचं आहे ना. आता एखादी गोष्ट जर वाढत नाही तर ती कॉन्स्टंट पण राहू शकते ना, कशाहून की कमी होणारच आहे. ओके, सो त्यामुळे इन्क्रीजचं नेगेशन नॉट इन्क्रीज लिहायचं. तर नेगेशन पी इथे काय लिहिणार? प्राइस डज नॉट इन्क्रीज, प्राइस डज नॉट इन्क्रीज. मधामध्ये काय आलं? ऑर लिहिणार आणि खालती काय येणार? क्यू स्टेटमेंट, ऑर द वेजेस रायजेस. ओके, हे झालं. पुढचं एक्झाम्पल बघा, परत तसंच आहे, सोपंच आहे. इफ इट इज कोल्ड देन वी विल वेअर वुलन क्लोथ. पी स्टेटमेंट काय आली? इट इज कोल्ड. क्यू स्टेटमेंट काय आली? वी वेअर वुलन क्लोथ्स. याला जर तुम्ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या मदत बघितलं तर ते काय आलं? पी इम्प्लाइज क्यू. मी सांगितलं पी इम्प्लाइज क्यूला कसं लिहू शकतो रे? पुन्हा एकदा लाल पेनाने लिहून देतो, नेगेशन पी ऑर क्यू. पी इम्प्लाइज क्यूचा हा फॉर्म्युला असतो. मग बस पी स्टेटमेंटचं फक्त तर तुम्ही नेगेशन घ्या. ते काय येणार? इट इज नॉट कोल्ड. मधात काय येणार? ऑर. क्यू स्टेटमेंट काय येणार? ऑर. क्यू स्टेटमेंट आहे तशीची तशीच लिहायची, ऑर वी वेअर वुलन क्लोथ्स. बस हिच्यामध्ये दिसतंय का कुठं तुम्हाला इफ वापरलेलं, कुठं देन वापरलेलं? म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता विद्यार्थ्यांनो, एक्सरसाइज 1.3 मध्ये बघा 4 प्रश्न आहेत. पण ते 4 प्रश्नांमधले मी फक्त 4 प्रश्नांमधला जो फक्त शेवटचा प्रश्न जो आहे तो मी सोडवून देतो. पहिले जे 2 प्रश्न आहेत ते तुम्ही सर्वांनी
पहिले जे 2 प्रश्न आहेत ते तुम्हाला सर्वांनी सोडवायचे आहेत. एक्झाम्पलमध्ये बघा, हा जो प्रश्न आहे हा तुम्ही सोडवायचा आहे. तुम्हाला काय परत P इम्प्लाइज Qचं स्टेटमेंट दिलंय. तुम्ही त्याला नेगेशन P ऑरमध्ये Q लिहायचं आहे. म्हणजे तिच्यामध्ये इफ नसला पाहिजे आणि देन पण नसला पाहिजे. म्हणून हा पण क्वेश्चन तुम्ही घ्या. फक्त तिसरा क्वेश्चन मी सोडवून देतो. हिच्यामध्ये बघा, हिच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, इफ f(2) इक्वल्स टू 0 देन f(x) इज डिव्हिजिबल बाय x-2. म्हणजे इथे तुमची P स्टेटमेंट काय आली, f(2) इक्वल टू 0. Q स्टेटमेंट काय आली, f(x) इज डिव्हिजिबल बाय x-2. ही तुमची Q स्टेटमेंट आली. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, P आणि Qचा न वापर करता लिहायचंय. म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे मध्ये लिहायचंय, नेगेशन P और Q. कारण P इम्प्लाइज अर्थ, हे बघा तुम्हाला इफ आणि देनचा वापर न करता लिहायचे, पण तुम्हाला स्टेटमेंटचा अर्थ चेंज नाही करायचा आहे. म्हणून तुम्ही त्याच्यासाठी काय वापरणार, नेगेशन P और Q. P इम्प्लाइज Q असा अर्थ, हा फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. मग नेगेशन P काय येणार, f(2) इज नॉट इक्वल टू 0. इक्वलचा नेगेशन इक्वल आहे ना, हे काय आहे, इक्वल आहे ना. इक्वलचं नेगेशन काय असतं, नॉट इक्वल. f(2) इज नॉट इक्वल टू 0 मधामध्ये येणार. और नेगेशन Qचं स्टेटमेंट काय येणार, Q आता फक्त तशात लिहायचं आहे. मग Qचं ब्रिंद वाक्य काय येणार, एक मिनटं, हा PC पण मध्येच हँग पडतो. हा, और हे काय येणार, f(x) इज नॉट डिव्हिजिबल बाय x-2. पण तुम्ही नाही, f(x) इज डिव्हिजिबल बाय x-2. कारण फॉर्म्युला आहे नेगेशन P और Q सोबत काही छेडछाडी नाही करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 टॉपिक डिस्कस केले. सगळ्यात पहिलं नेगेशन कसं लिहायचं एखाद्या स्टेटमेंटचं. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही नेगेशनचे फॉर्म्युले सांगितले. ते फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. हा आपण पहिला टॉपिक बघितला. दुसरा टॉपिक बघितला आपल्याला इफ P देन Qचं जे स्टेटमेंट आहे त्याला अशा प्रकारे लिहायचं की त्याच्यामध्ये इफ वर्ड नाही आला पाहिजे, देन वर्ड पण नाही आला पाहिजे, पण वाक्याचा अर्थ नाही बदलायचा. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो नेगेशन P और Q. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. P स्टेटमेंटचं नेगेशन घ्यायचं, दोघांमध्ये और कनेक्टर वापरायचा आणि Q स्टेटमेंट तशीच लिहून टाकायची. आता आपण थर्ड टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे नेगेशन ऑफ एन गिवन. विद्यार्थ्यांनो, आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. तिसरा टॉपिक जो आज आजच्या लेक्चरचा आहे तो म्हणजे नेगेशन ऑफ द एक्सप्रेशन. तसं पाहायला गेलं तर हा एक वेगळा टॉपिक नाहीये, पण याच्यामध्ये क्वेश्चन जे विचारले जातात ते थोडेसे वेगळे आहेत. मग हे क्वेश्चन सोडवायला सर परत काय फॉर्म्युला देणार आहात का सर, ऑलरेडी खूप फॉर्म्युला झालाय आमच्याकडे. नाही, मी जितके कमी फॉर्म्युलाज तुम्हाला देता येतील तितके कमी फॉर्म्युला देणार. पण मग सर कसं सोडवायचं, आणि दाखवतो सोडून, फक्त लक्ष दे. ओके सर, बघतो, सांगा सर. बघा, तुम्हाला हा एक एक्सप्रेशन दिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, याचं नेगेशन काढायचं. म्हणजे आपल्याला नेगेशन कोणाचं काढायचं आहे, P and Q or R. आणि मी काय सांगितलं होतं, नेगेशन म्हणजे काय, प्रत्येक एलिमेंटला नेगेशननी हे होणार. ठीक आहे, मग त्याचं फायनल काय येणार, नेगेशन P. अँडचं काय होऊन जाणार, ऑर. ब्रॅकेट तर तसेच राहणार. Qचं नेगेशन काय होणार, नेगेशन Q. ऑरचं काय होणार, हा ऑरला पण जाणार, हा आरला पण जाणार. ऑरचं काय होणार, अँड. आरचं नेगेशन काय होणार, नेगेशन आर. म्हणजे सोपं आहे, नेगेशन ऑफ ऑरला करायचं अँड, नेगेशन ऑफ अँडला करायचं ऑर, आणि जिथे जिथे P असेल तिथे नेगेशन P करायचं. बघा आता हा एक्झाम्पल बघा, याच्यात आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, नेगेशन काढायचं आहे. मग तुम्ही म्हणाल सर तुम्हाला काय, आम्हाला माहिती नेगेशन काढायचं म्हटल्यावर हा सिम्बॉल लावायचा, P अँड नेगेशन Q. ह्या होल एक्सप्रेशनचं आपल्याला नेगेशन काढायचं. ते काय येणार, नेगेशन ऑफ नेगेशन P. अँडचं होऊन जाणार ऑर, Qचं होऊन जाणार नेगेशन Q. हाय काय आलं, मग इथलं पण नेगेशन, ऑरचं होऊन जाणार अँड. Pचं नेगेशन काय येणार सर, नेगेशन P येणार. अँडचं होऊन जाणार ऑर. Qचं काय येणार, नेगेशन ऑफ नेगेशन Q. मग मला सांगा, नेगेशन ऑफ नेगेशन P असतं P, हे आलं P, हे आलं नेगेशन Q, हे आलं अँड, हे आलं नेगेशन P. ऑर नेगेशन ऑफ नेगेशन Q किती आलं, हे आलं Q. बस झालं तुमचं क्वेश्चन सॉल्व. आता हावाला बघा, हावाला कसं सोडवणार आपण, नेगेशन ऑफ P अँड Q और Rचं एक्सप्रेशन देणार. मी तुम्हाला मगाशीच काही वेळापूर्वी सांगितलं,
नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतो? पी अँड नेगेशन क्यू. मग हे किती येणार? पी अँड नेगेशन क्यू. ऑरचं होणार अँड, आरचं होणार नेगेशन आर. हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता आयुष्यामध्ये जर तुम्हाला रात्री 4:12 1 सेकंदावर जर ते कोणी उठवलं, तर तुम्हाला काढता आलं पाहिजे की पी इम्प्लाइज क्यूचं, ऑरचं, अँडचं निगेशन कसं काढायचं. आता हा वेळ कसं काय सांगितलं, तर आता बघा सकाळचे 4:12 झालेले आहेत. मी अजूनही झोपलो नाही, लेक्चर शूट करतो आहे. आजची तारीख आहे 23 जून 2024. आज माझा थर्ड इयरचा रिझल्ट लागला. बाय द वे तुम्हाला सर्वांना सांगायचं राहून गेलं, आज माझा थर्ड इयरचा रिझल्ट लागला इंजिनिअरिंगचा. फर्स्ट क्लास पास मी झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि 79% पडले मला, म्हणजे 8.6 CGPA आहे माझा. ओके. हां, आता बराचसा कमी आहे, बाकी मुलांचा 9.5 पावणे 10 असतो, बट ठीक आहे, मी खुश आहे माझ्या जितका आहे त्याच्यात. आता बघा आपल्याला याचं नेगेशन दिलं, तर बघा हे बघ, हा पण एक पीचा आहे, हा पण एक क्यूचा आहे. तसं बघायला गेलं तर फक्त मोठं एक्सप्रेशन आहे. तर पी इम्प्लाइज क्यूचं नेगेशन काय असतो? नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. पण इथे पी काय आहे? पी अँड क्यू. त्याचं आपल्याला नेगेशन कोणासोबत घ्यायचं आहे? नेगेशन पी और आर सोबत. ते काय येणार? पी अँड क्यू अँड नेगेशन ऑफ नेगेशन पी, ऑरचे नेगेशन अँड, आणि हे येणार नेगेशन ऑफ आर. ओके. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल्सला सोडवायचं आहे. पुढचं एक्झाम्पल्स बघा. पी और क्यूचं नेगेशन आपल्याला घ्यायचं आहे. मग नेगेशन ऑफ पी और नेगेशन क्यू, ते काय येणार? पीचं नेगेशन होऊन जाणार नेगेशन पी, ऑरचं होऊन जाणार अँड, क्यू नेगेशन ऑफ नेगेशन क्यू होऊन जाणार क्यू. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. मग आता याचं कसं येणार? नेगेशन ऑफ नेगेशन पी अँड क्यू और पी और नेगेशन क्यू, ते कसं येणार? नेगेशन ऑफ हे ना, नेगेशन ऑफ नेगेशन, तर तेच येणार, म्हणजे पी अँड क्यू तसंच आलं. ऑरचं होऊन जाणार अँड, पीचं नेगेशन होऊन जाणार नेगेशन पी, ऑरचं होऊन जाणार अँड, क्यूचं नेगेशन क्यूचं नेगेशन होऊन जाणार क्यू. आता कदाचित फास्ट होत असेल तर प्लीज तुम्ही बघून घ्या. माझ्या हिशोबामध्ये थर्ड टॉपिकमधनं पण प्रश्न हेच होते. आज आपण तिसरा टॉपिक कोणता बघितला? नेगेशन बघितला. म्हणजे आज आपण फक्त नेगेशन टॉपिक कव्हर केला, कारण हा टॉपिक इझी आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये स्टुडंट बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतात. बट तुम्ही कन्फ्यूज न व्हावे अशी माझी इच्छा होती, म्हणून हा टॉपिक मी इकडे कव्हर केलेला आहे. एक्सरसाइज जी आपली आहे 1.3, आपण तिला संपूर्ण सगळी नाही म्हणायचं, सगळी हा आमच्या खानदेशातला शब्द आहे. एक्सरसाइज 1.3 ही मी संपूर्ण एक्सरसाइज सोडवून दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांना माझी विनंती, आता आपले आजपर्यंत जे 5 लेक्चर झालेत ते तुम्ही सर्वांनी बघितले असतील, त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. पुढे पण आपण असेच लेक्चर आणत राहू. सो बघा, आता सकाळची वाजलेले आहेत 4:30. मला आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. ह्या व्हिडिओला एडिट करतो, अपलोड करतो यूट्यूबवर आणि मग झोपतो. तोपर्यंत 5:30 वगैरे होऊन 5:15 वगैरे होऊन जातील. एवढे सगळे माझ्या मेहनतीचं फळ म्हणून तुम्ही एक काम करू शकता, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि येस, ऑल द बेस्ट. ओव्ही करिअर काउन्सिलिंग, ओव्ही करिअर सेंटरच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला तुमच्या MHT CET आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.